राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण वर्षभरासाठी हळद कशी साठवावी ते पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी आपल्याला महत्त्वाच्या टिप्ससह हळकुंड कोणते घ्यावे आणि कसे निवडावे आणि मुख्य म्हणजे वर्षभर हळद चांगली राहण्यासाठी काय करावे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ तर तुम्हाला नक्की आवडेलच, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. त्यासाठी इथे मी 2.5 किलो हळकुंड बाजारातून आणलेले आहे. आता आपण थोडक्यात पाहू, हळकुंड आणताना बाजारातून आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे, कोणते हळकुंड चांगले असतात, हळकुंड कसे निवडावे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. तर बाजारातून हळकुंड आणताना नेहमी चांगल्या क्वालिटीचे हळकुंड आणावे. सेलम, राजापुरी या 2 क्वालिटीचे हळकुंड माझ्या माहितीनुसार खूप चांगले असतात. अजून कुठली चांगली असणार तुमच्या माहितीत तर ती घेतली तरी चालेल. आता मी ज्या दुकानातून हळकुंड घेतलेले आहे, निवडक व चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहे. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा तुम्ही हळकुंड घेतात त्यामध्ये अशा गाठीचे हळकुंड असतात. ही दरी खूप छान आहे, इथून गोल गोल असते, फोडायला त्रास होतो. बरेच चक्कीवाले दळायला नाही म्हणतात, तर ह्या गोष्टीची काळजी घ्यावी. एक हळकुंड अशा प्रकारे तोडून बघावे. आतमध्ये अशा प्रकारे छान पिवळे असल्यास हळकुंड खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. हे बघा, हे माझ्याकडे मागच्या वर्षीचे हळकुंड आहे. आपण जेव्हा हळकुंड घेतो त्याला अशा प्रकारे कीड लागलेलं नसावं. अशा प्रकारच्या हळकुंडांची आपण हळद जर तयार केली तर ती हळद वर्षभर चांगली राहत नाही आणि त्यामध्ये कीड लागण्याची शक्यता असते. हे बघा, हे फिक्कट रंगाचे हळकुंड आहे. आता हे मला पूजेवर आलेले हळकुंड आहे. हे कसे असतात मी सांगू शकत नाही. हळद आणल्यानंतर दरवर्षी मी अशातले लेकूरवाळू हळकुंड म्हणतात त्याला, मी साधारण 5 ते 6 अशातले हे काढून ठेवते. कारण की हे ओटी भरण्यासाठी लागतात आणि मग वेळेवर आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हे जर काढून ठेवले तर आपल्याला नवरात्रीमध्ये ओटी भरताना उपयोगी पडतात. हे बघा, अशातले याला हे असं टोक निघालेलं असतं, याला लेकूरवाळं हळकुंड म्हणतात. हळकुंड आपल्याला घेताना अगदी कोरडे हळकुंड घ्यायचे, ओलसर नाही घ्यायचे. बघा, त्यानंतर हळकुंड एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीत किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर उन्हामध्ये वाळत ठेवावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, कडक उन्हात आपल्याला ठेवायचे नाही आहे, नाहीतर हळदीचा रंग उडतो. आणि 2 दिवस घरात पंख्याखाली मोकळे राहू द्यावे. म्हणजे त्यामध्ये जर मॉइश्चर असणार तर ते सगळं निघून जाईल. कोरडे झालेले हळकुंड एका डब्यात भरून आपल्याला जिथे हळद दळतात त्या गिरणीतून दळून आणायची आहे. बऱ्याच चक्कीवरती हळद फोडून आणायला सांगतात, तर जसं ते सांगतील तसे करावे. तर इथे मी हळकुंड दळून आणलेले आहे, पण आता ही खूप गरम आहे. आपल्याला यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. आपल्याला 10 ते 12 तास ही अशीच उघडी ठेवायची आहे. किंवा तुम्ही अशा प्रकारे उसटणं वगैरे ठेवून त्यावरती अर्धवट झाकण ठेवलं तरी चालेल किंवा कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवली तरी चालेल. कारण हळद खूप गरम आहे. आपण जर झाकण लावून ठेवली तर हळद खराब होते, हळद ओलसर होते, गोळे होतात हळदीमध्ये. त्यामध्ये हळद रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पॉलिथिन बॅग्समध्ये आपण भरून ठेवणार. आपण जर हळद अशाच प्रकारे डब्यामध्ये राहू दिली तर डबा पिवळा पडतो किंवा तुम्ही प्लास्टिकच्या बरणीत जरी ठेवत असणार तर बरणी देखील पिवळी होते. त्यामुळे दरवर्षी मी अशा प्रकारे 3 ते 4 पॉलिथिन बॅग्समध्ये हळद ठेवते. झिपलॉकची पिशवी घेतली तरी चालेल, म्हणजे एक पिशवी वापरायला काढायची. चुकून जर ओला हात लागला तर फक्त थोडी हळद लवकर वापरून आपल्याला संपवता येते. तर गेल्या 35 वर्षापासून मी अशा प्रकारे हळद स्टोअर करत आहे. वर्षभर हळद अशीची अशी राहते, रंगही बदलत नाही, जाळं लागत नाही आणि बुरशीसुद्धा लागत नाही. तर यामध्ये आपल्याला कुठल्याही गोळ्या ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे हळद ठेवल्यास 100% गॅरंटीने मी सांगते, हळद एकदम व्यवस्थित राहील. त्यानंतर डब्यात बेसमध्ये वर्तमानपत्र घालावा. पेपर यासाठी ठेवायचा आहे, एखाद्या वेळेस नमी वगैरे असल्यास पेपर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि हळद चांगली राहते. त्यानंतर झाकण लावून डबा आपल्याला कोरड्या जागेवर ठेवायचा आहे. तर हे बघा, मागच्या वर्षीसुद्धा मी याच प्रकारे पॉलिथिनमध्ये आणि खाली बेसमध्ये न्यूजपेपर ठेवून हळद स्टोअर केली होती. वर्षभर माझी हळद एकदम चांगली होती.
तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, तुम्हीसुद्धा जर फॉलो केल्या आणि हळद स्टोअर केली तर तुमची हळदसुद्धा वर्ष नाही 2 वर्ष एकदम चांगली राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.